जरा ऊन लागते ना म्हणून घेतलंय, जरा गॉगलने बरं वाटतंय. पायथा मंदिराजवळ आलो जरा पाया पडायला. आज पण हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, छान अशी सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आजचा आहे शेवटचा दिवस. आज चाललो होतं घरी, तयारी वगैरे झाले, चहा वगैरे पिलाय आणि हा टॉप आज घातलेला आहे मी. हा घेतलेला चेंबूरवरून आणि छान आहे, आज पहिल्यांदाच घातला आहे. तयारी झाली, चहा मस्त. काल चपाती होती कालची, तर ती चहामध्ये खाल्ले. सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यात, आता भाऊ गेलेत फक्त आंघोळीला. आता इकडं यांच्या घरी ना थोडासा नाश्ता करू, ते बोललेत की चहा नाश्त्याला या. तर मग आलेलं त्या दिवशीच बोललेलं, पण गेलो नाही आम्ही. तर आज जाणार आहोत तिथून, मग एकविरीचं दर्शन घेणार आणि मग घरी. तर चला, आणि व्लॉग अपलोड नाही होत त्याच्याबद्दल खूप खूप सॉरी. अपलोडच नाही होत, काय करू काही समजतच नाही. आता डायरेक्ट घरी गेल्यावर अपलोड करणार, तेव्हा अपलोड होणार, तेव्हा तुम्ही नक्कीच बघा आणि खूप सारं प्रेम द्या. चलो, मी कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडचं व्ह्यू मस्त, हिरवगार डोंगर. चलो, भेटू आपण थोड्या वेळानंतर. बॅग वगैरे सगळ्या पॅक झाल्यात आणि गाडी आलेली आहे आमची इकडं. चलो, थोड्या वेळानंतर भेटूया. आता बॅग वगैरे खाली नेतो, भरतो. हातात पकड, हातात पकड, असं पकड. हा, आत्याने पकडलं तसं पकड. नको, तसं नाही करायचं. चला, निघालो आम्ही आता घरी. नाही, कुठं मंदिरात ना, आणि नाही आधी दुकानात बाबा येतात. आणि ज्यांच्या रूम मध्ये राहिलेलं ना, बघितलं असेल ते, खूपच मस्त ना, सुंदर स्वभाव विभाव किती म्हणजे मस्त आहे त्यांचा. ओटी बिटी भरली त्यांनी बाबा माझी. आणि गावाकडचे वाल वगैरे दिलेत. चला, आता देवीचं दर्शन घ्यायला चल. नीट. हा, काय गावचं काय काय फोन पडेल त्यांचा सांगा. चलो, लोक गेले चिक्की आणायला आणि गौरांचा फोटोच येड. मी 2-3 फोटो काढले तिथं, ताईंनी काढले. आणि याला एक येड लागले, काय स्पायडरमॅनचं पोज देते बघू. एक दे, एक पोज दे. जाल्या मारते, जाल्या मारते. जरा पाणी ना काढून घेऊ का बॉटल मध्ये. जरा गॉगल बघते, दादाला नका बोलू. जरा ऊन लागते ना म्हणून घेतलंय, जरा गॉगलने बरं वाटतंय. पायथा मंदिराजवळ आलो जरा पाया पडायला. आज पण गर्दी खूप आहे.
तर आलेलो आहोत घरी, फ्रेश वगैरे झाले. फ्रेश म्हणजे काय, तोडावर पाण्यामधले हातपाय धुतले, बॅगेतले थोडेसे कपडे धुवायचे ते काढलेत आणि आताच भजी आणि पाव आणलेलं आणि आईंनी सुद्धा जेवण बनवले. तर मग भजीपाव खाल्ले, जरा बरं वाटते. आता माझा अपलोड होईल ब्लॉग, तो 2 दिवसाचा गेलाच नाही का. पहिल्या दिवस गेलेलो तो तर नाहीच गेला, कालचा सुद्धा नाही गेला. कालचा आज जाणार होता, पण आज बघूया कसं काय जाते काय जाते ते. तसं मी ब्लॉग टाकेल तसे तुम्ही बघा. आता वाजलेत, आम्ही मला वाटते 3 वाजता आलो. आता किती वाजले, 4:05. आजसुद्धा क्लास गेला आहे माझा. तर आता आपल्या नेहमीच्या रुटीनला सुरुवात होणार आहे. आता कपडे वगैरे सगळे काढते, बॅग खाली करते. व्लॉगसुद्धा मला बघायचं आहे, अपलोड करायचं आहे. तर आज आहे मंगळवार, तर मंगळवारी आगेच पहिल्या दिवसाचा व्लॉग येईल, भैरवदेवाची पालखी. मग असं बघूया कसं होतंय. मला असं रोज आपलं नेहमीप्रमाणे गेला ना का बरं वाटतं. हे जरा डिले वगैरे झालं का मग कधी कुठला टाकू असा विचार पडतात. बघूया चला. तर आज तो व्लॉग टाकते, उद्या हा एकवेरीच्या म्हणजे कालचा व्लॉग टाकणार, असं काहीतरी करणार. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा. घरी आलेलो आहोत, मस्त झालेलं आहे दर्शन वगैरे, तुम्ही बघितलं असाल. आणि कालसुद्धा आमचं एवढं भारी दर्शन झालं ना, खूपच मस्त. त्या व्हिडिओ नव्हतीच अलाउड, त्याच्यामुळं मी सुद्धा काही रिस्क घेतलीच नाही. दर्शन केलं आणि मस्त बाहेर आलो. आणि जो कोणी गेलं असेल त्याचंसुद्धा मस्त दर्शन झालं असेल असं वाटते मला. छान असं दर्शन झालं. चला घरी आलो ना बरं वाटते. घरी म्हणजे आपलं घर म्हणजे सुख. तर सगळं जरा आवरावर करते आणि मग भेटते. तर जरा फ्रेश होते, जरा केस विचारते आणि कपड्यांसाठी ढिगारा लागला आहे तो धुवून काढते. लगेच यांचे नवीन शर्ट आहेत धुवायचे, तर ते पहिला धुवून काढते. सगळं कपडे घातलेले तिकडं. आणि चपातीचं पीठ मळलं, डोकं दुखायला लागलं आहे. चपातीचं पीठ मळलं आहे. आणि व्लॉगसुद्धा भैरवनाथाच्या पालखीचा अपलोड केला आहे, तर तुम्ही नक्की बघा. इथं आलं का अपलोड होतं, बाहेर गेल्यावर हेच प्रॉब्लेम होतं, अपलोड व्हायचं टेन्शन असते. तर चला आता कपडे वगैरे सगळं धुवून घेते थोड्या वेळानंतर आणि मग भेटते. तर आता माझी भांडीसुद्धा घासून झाली, भांड्यांचा ढिगारा जेवून झालेला आहे, गौरांशला भरवून झालेला आहे. आता जरा फ्रेश व्हायचं आहे. आंघोळ आता ते म्हणजे 8:30 का 8:45, 9ला 10 मिनटं. तर 9ला 10 मिनटं बाकी आहेत आणि सगळं झालेलं आहे बाबा, थकल्यासारखं झालं आहे. आता थोड्या वेळानंतर 9, 9:30 वाजता आंघोळ करायची मस्त. आणि आज 2 व्लॉग टाकणार आहे मी. आता 5 वाजता एक टाकला भैरवनाथाच्या पालखीचा त्या दिवशीचा, आणि जो एक विराईच्या पालखीचा आहे म्हणजे कालचा, तो पण मी आजच टाकणार आहे. तो मला 10 वाजता टाकेल मी. बघूया कसं काय होते ते, म्हणजे मला आजचा व्लॉग उद्या टाकायला बरं पडेल. तर एका दिवसात 2 व्लॉग टाकणार आहे मी. मग माझं रुटीन बरोबर काय बोलतात लेवलला येईल, म्हणजे व्लॉग टाकायलासुद्धा मला बरं वाटेल. तर आज काय दाखवलं काय नाही काय माहिती. खूपच मस्त वाटलं, पण दर्शन खालचंसुद्धा छान झालं आणि मंदिरसुद्धा छान होतं. पण ऊन, अरे वा 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 वा, डेंजर ऊन होता. पण छान झालं, सगळं छान झालं. तिथं मॅनेजसुद्धा मस्त झालं आणि जेवणसुद्धा मस्त बनवलेलं आम्ही. तिकडची माणसंसुद्धा एकदम छान भेटलेली. आता थोड्या टायमानंतर आत्ताच जरा व्हिडिओ बंद केली की सॉरी आईला फोन करते आणि त्याच्यानंतर मग अंघोळ वगैरे. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. काय बोलतात, मस्त राहा, स्वस्त. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर, बाय बाय.